नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे बिचारा उंट. कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मग सुरू करूया. नंदनवनामध्ये एक सिंह राहत होता. त्याचे 2 सेवक होते, एक कावळा आणि दुसरा कोल्हा. एकदा 2-3 दिवस सिंहाला शिकार मिळाली नाही. ते दोघे पण उपाशी शिकारीसाठी जंगलामध्ये भटकत होते. अचानक त्यांना उंट जंगलाकडे येताना दिसला. कावळा आणि कोल्हा खूप खुश झाले. दोघेही त्या उंटाला प्रेमाने विचारू लागले, परदेशी दादा, तू या जंगलामध्ये कसा आलास? मी रस्ता चुकल्यामुळे या जंगलामध्ये आलो. दादा, तुम्ही आमच्या राजाला भेटा, तो खूप दयाळू आहे. उंट बिचारा खूप दुःखी होता. त्याने सिंहाकडे जायला होकार दिला. सिंहाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्याने उंटाला आपला मित्र बनवले व निर्धास्त राहण्यास सांगितले. कावळा आणि कोल्ह्याला वाटत होते की सिंहाने त्याला मारावे म्हणजे आपल्याला मांस खायला मिळेल. सिंहाची आणि उंटाची मैत्री बघून त्यांना खूप दुःख झाले. कोल्ह्याचे डोके तर सैतानाचे डोके होते. त्याने विचार केला की आपल्याला या उंटाचे मांस खायचे आहे. त्यांनी ठरवले की आता आपण सिंहासाठी शिकार शोधायला जायचे नाही, म्हणजे सिंहाला भूक लागल्यानंतर तो आपोआप उंटाला खाईल आणि जे उरेल ते आपल्याला मिळेल. हा विचार करून दोघेजण सिंहापाशी जाऊन म्हणाले, आम्ही 3 दिवसापासून जंगलामध्ये फिरत आहोत, पण शिकार काही मिळत नाही. महाराज, जर आपणास वाईट वाटणार नसेल तर उंटालाच नाही, तो आपला पाहुणा आणि मित्र पण आहे. मी राजा आहे असे आम्ही नाही करू शकत. कावळा म्हणाला, पण स्वतःहून उंटाने जर त्याचा प्राण दिला तर? सिंह त्या गोष्टीला तयार झाला. हे दोघेजण त्या उंटाकडे गेले आणि म्हणाले, हे मित्रा, सिंह 3 दिवसापासून उपाशी आहे आणि आम्ही राजाला असे मरताना नाही पाहू शकत. महाराजांकडे गेल्यानंतर कावळा व कोल्हा मला खा व आपली भूक मिटवा असे नाटक करू लागले. तेव्हा उंटाला राहावले नाही व तो म्हणाला, महाराज, आपण माझे मांस पोटभर खाऊ शकता. तेव्हा सिंहाने उंटाला मारून खायला सुरुवात केली. कावळा व कोल्हा यांनी संधी साधत उंटाचे मांस खाल्ले. स्वार्थासाठी कोणाची वाईट करू नये. कोल्ह्याने आणि कावळ्याने आपला स्वार्थ साधण्यासाठी बिचाऱ्या उंटाचा जीव घेतला. असे कधी करू नये.